स्वतःच करायचं, एकटाच करायचं, सर्व होते, इझी आहे. लोकांचं जेवढं काम असतं ना तोपर्यंत यूज करणार, काम झालं की नंतर विसरून जातात. हे ऑल फिटनेस लवर, मी आशिष सातारकर, तुमचा फिटनेस फ्रेंड. आज बायसेप वर्कआउट आहे आणि बायसेपला ट्रेन करणार आहे आज मी. लास्ट टाइम मी हँडस्टँड वगैरे पण केलेलं, त्याची प्रॅक्टिस स्किल्स यायला पाहिजेत आपल्याला. पहिला मी स्किपिंग्स करीन, जसं बोललो तसं 500 स्किपिंग्स करीन. त्यानंतर मग मी पुलअप्स करीन 80. आणि स्किपिंग्स येत नसतील तर स्क्रोल करा माझ्या व्हिडिओज खाली, मी शिकवले आहे कसं करायचं. खूप आधी बनवायचं मी व्हिडिओ, आता पण मी बनवीन. आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, कारण इंस्टाग्रामवर मी आता आहे ना एक प्रोटीन बॉल बनवला आहे, म्हणजे एकदम हेल्दीवाला, जो येल्लो चनापासून बनवला आहे मी. तर मला फॉलो करा त्याच्यावर इंस्टाग्रामवर, खूप हेल्प होईल तुम्हाला. आणि आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर पूर्ण बॉडी चेंजेस होईल, समजेल तुम्हाला. आणि वॉर्मअप खूप इम्पॉर्टंट आहे. वॉर्मअप आणि थोडा स्पीडमध्येच करायचा, थोडासा स्पीडमध्येच करायचा. आणि नेक रोटेशन वगैरे आहेत ना ते नॉर्मल स्पीडमध्ये करायचे, एकदम पण फास्ट नाही करायचं. मी जास्त वॉर्मअप करत नाही, कारण माझी बॉडी ऑलरेडी वॉर्मच असते. लेट्स गो. वा, आज इंडिपेंडन्स डे आहे, तर थोडा डेकोरेट केलं आहे जिमवाल्यांनी, फ्लॅग लावलं आहे. हां, सही वाटतं, एकदम मस्त वाटतं. आणि आज वाईब पण एकदम पॉवरफुल आहे, तर फटाफट करून घेतो. पहिला वॉर्म करतो मी. वाईड ग्रिप होल्ड करणार आहे थोडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. पहिले वॉर्मअप सेटमध्ये मी 30 रेपिटेशन्स केले आहेत, 12.5चे केले. आता मी हेवी जाईन आणि 3च सेट करीन, 12, 10, 8. कारण बायसेप्स हा छोटा मसाला आहे, तर त्याला जास्त सेट्स करून पण काय कामाचं नाही. प्रॉपर करायचं आहे आणि प्रॉपर फील घ्यायचं आहे पूर्ण आर्म्सवरच. ट्वेंटीचे मी आता 12 रेपिटेशन्स करणार आहे आणि आर्म स्ट्रेट ठेवणार आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता 25 गेम्स. 25चे 10 रेपिटेशन्स. बायसेप्स फॉरवर्ड. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पूर्ण फील घ्यायचं आहे बायसेप्सवर. 30चे 8 रेपिटेशन्स. आणि ट्राय करीन की मी सेल्फच करीन आणि थोडा हेवी वर्कआउट करीन, तर फॉर्मकडे जास्त लक्ष नाही देणार. 8 7 6 5 4 3
2 1. कारण जर काप जास्त घेतोय तर एनर्जी पण जास्त निघाली पाहिजे बाहेर. तर जेव्हा मी लो काप्सवर असेल तेव्हा ती बॉडी शार्प आणि मस्त दिसेल. तुम्हाला समजेल नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत. फीचर कर्ल करायचे आहेत आणि फीचर कर्लचे पण 3च सेट करणार आहे मी. थोडीशी हेवीच करणार आहे कारण बायसेप्स हा छोटा मसल आहे. जास्त पण सेट्स करून काही यूज नाही. हां, बॅकचे जास्त सेट्स करायचे आहेत, कॉर्सचे जास्त सेट करायचे आहेत, लेग्सचे. बाकी तुम्ही चेस्टचे आणि हे बायसेप्सचे कमी केले तरी चालेल. शोल्डर पण ठीक आहे, शोल्डर पण मोठा मसल आहे. 1 2. मी स्टार्टच 20 स्टार्ट करतो. मी 25 घेतलेलं मी. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आणि हर एक सेट नंतर थोडंसं होल्ड करायचं आहे, पोज थोडी होल्ड करायची म्हणजे मसल्स प्रॉपर सेट होतील आणि पोजची पण प्रॅक्टिस होईल. आता 25चे मी 10 करीन आणि 30चे 8 करीन. फास्ट करतोय थोडं कारण आज एनर्जी जास्त फील होते तर फटाफट करतोय. थोडी रेस्ट घेणं पण गरजेचं आहे, नाही तर नेक्स्टवाला सेट प्रॉपर परफॉर्म नाही करू शकणार तुम्ही. एक्चुअली किसी को मेरा सपोर्ट चाहिए तो मुझे जाना पड़ेगा वहाँ पे. स्टॉप करता हूँ. 25चे 10 रेपिटेशन्स करायचे आहेत फुल फील घेऊन. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. जेवढं होईल तेवढं सेल्फच करेन. कोणाची सवय लावून घ्यायची नाही. लोक मतलबी असतात. स्वतःच करायचं, एकटाच करायचं, सर्व होते. इझी आहे. लोकांचं जेवढं काम असतं ना तोपर्यंत यूज करणार. काम झालं की नंतर विसरून जातात. आता 30चे मी 8 रेपिटेशन्स करणार आहे. ॲक्च्युली खूप हेवी होते आहे मला, पण आता काप्स लोड करतोय तर थोडं हेवी जावंच लागेल कारण मसलला तेवढं ब्रेक करावंच लागणार आहे. आणि जर तुम्ही बिगिनर असाल आणि मसलला जास्त ब्रेक करत असाल तर घरी जाऊन फ्यूल पण इंटेक करायचे आहे, जसं की प्रोटीन इंटेक जास्त असला पाहिजे. आणि ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांनी काप्स एक्स्ट्रा लोड करा आणि ज्यांना लूज करायचं त्यांनी काप्स कमीच घ्या थोडे. लेट्स गो. आणि नाही तर मला फॉलो करा इंस्टाग्रामवर. लेट्स गो. 1 2 3 4 5 6 7च गेलेत. मग मी एक लाईट वेट घेईन आणि त्याचे 10 करीन म्हणजे मला तेवढंच वेट फील होईल. 10 9 8 7 6 5 4 3 2 शट.
आणि पोज द्यायची. आणि ॲक्च्युली एनर्जी काय येते माहिती आहे, काय लावलं बघा जिममध्ये, ते बघून अजून एनर्जी येते. दिसते तुम्हाला? आता मी सिंगल आर्म बायसेप कर्ल करतोय. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हे लाईट वेट आहे खूप माझ्यासाठी. आता वेट वाढवेन मी. पहिले वॉर्मअपसाठी मी करतोय. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता वेट वाढवीन मी आणि 3च सेट करीन. 12 10 8. 3च सेट करायच्यात. 12 10 8. ते पण लाईट वेट आहे. थोडं हेवीच जाईन. 20 25 and 30. 12 10 8. 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2. जास्तच हेवी झालंय पण आता घेतले तर करीनच. 12 10 9 8 7 6 5 4 3. जास्तच हेवी झालंय. दिसतंय काय पूर्ण पंप झाले. 10 रेपिटेशन्स करायचे आहेत सिंगल आर्म मध्ये. थोडे हार्ड आहेत पण एनर्जी तर यूज करायचीच आहे. खातोय तर. 10 9 8 7 6 5 4 3 10 9 8 7 6 5 4 3. नेक्स्ट व्हेरिएशन आहे हॅमर कर्ल आणि माझा हा लास्ट व्हेरिएशन आहे. आणि मला थोडा कोर करायचा आहे आणि मग आज बाहेर जायचं आहे. उद्या हंडी आहे. 1 2 3 4 5. फर्स्ट व्हेरिएशन आहे हँगिंग टकअप्स, ज्याचे मी 20चे 3 सेट्स करणार आहे. आणि ही माझी फेवरेट एक्सरसाइज आहे. ही मी स्किप नाही करत. 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थोडे पुढेच ठेवायचे पाय, एकदम जवळून नाही करायचे. अजून 2 सेट करीन. हे काहीतरी नवीन आहे, मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय. मी आधी त्याला सेट करून घेतले. मला थोडी भीती पण वाटते, पण एकदा मी ट्राय करतोय. काय सीन आहे बघूया आपण. कोरसाठीच आहे.
ठीक आहे, करू शकतो आपण. क्रॉस पण करू शकतो. 4 5 6 7 8 मस्त एक्सरसाइज आहे, मस्त प्रेशर येतं. थोडंसं मी अजून जवळ घेईन आणि थोडंसं अजून कोरवर प्रेशर फील करेन. मस्त सेट करून घेतली आहे ही. आता मी हे नेहमी करेन, मजा येते मला हे करायला. तुम्ही मिल्खा सिंग मूवी बघितलं असेल, त्यामध्ये तो जसं डबल बारवर करतो तसंच आहे, तीच फील आहे. पहिला मी करायचो जेव्हा मी कबड्डी खेळायचो. 1 2 3 4 5 6 7 8 9 टी शर्टलेस वर्कआउट इथे अलाउड नाही म्हणून, नाही तर मी टी शर्टलेसच केलं असतं. खूप मजा आली असते, मस्त मस्त मजा पडली असते. हा माझा लास्ट व्हेरिएशन आहे. खूप फास्ट केलं आहे वर्कआउट मी, आणि जर खूप मेहनत घेतो आहे, खूप मेहनत घेऊन व्हिडिओज बनवतो आहे. व्ह्यूज जात नाही, काही प्रॉब्लेम नाही. जे मला जे करायचं ते मी एन्जॉय करतो आहे. कधी ना कधी तर हेल्प होईलच कोणाला तरी. आणि जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. स्पीड इट अप. 1 2 3 4 5